अरे बापरे, आरशात पाहिलं की डोळ्यांखालची काळी वर्तुळं सगळा मूडच घालवतात, नाही का? पण आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये, कारण आज आपण थेट आपल्या स्वयंपाकघरात जाऊन या डार्क सर्कल्सवर काही एकदम सोपे आणि जबरदस्त नैसर्गिक उपाय बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. अगदी अगदी पटतंय नाही का? कितीही काही केलं तरी ही काळी वर्तुळं पिच्छात सोडत नाहीत. ती इतकी हट्टी असतात की आपला आत्मविश्वास कुठल्या कुठे जातो. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय आहेत आणि तेही अगदी सोपे. पण थांबा, कोणताही उपाय करण्याआधी एक प्रश्न. ही काळी वर्तुळे येतात तरी कुठून? म्हणजे आपल्या त्वचेखाली नेमकं असं काय घडतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला जरा खोलात जाऊन बघूया. हो, कारण एकदा का समस्येचं मूळ सापडलं की उपाय करणं किती सोपं होऊन जातं, नाही का? म्हणूनच डार्क सर्कल्सची खरी कारणं कोणती आहेत हे समजून घेणं ही आपली सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी आहे. आपल्याला काय वाटतं की कमी झोप झाली की डार्क सर्कल्स आलेच, पण तसं नाहीये. हे बघा, डोळ्यांखालची त्वचा मुळातच खूप पातळ असते. त्यात भर म्हणजे तणाव, आपल्या शरीरात लोहाची कमतरता असणं किंवा मग चुकीचा आहार म्हणजे खूप मैद्याचे पदार्थ किंवा साखर खाणं, आणि हो, आपली जीवनशैलीसुद्धा. या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात. चला तर मग आता थेट आपल्या स्वयंपाकघरात जाऊया आणि बघूया की तिथल्या साध्या साध्या गोष्टी वापरून आपण या डार्क सर्कलशी कसा सामना करू शकतो. ही आहे आपली पहिली आणि सगळ्यात सोपी मदत. तर आपला पहिला उपाय आहे बटाटा. काय करायचंय? एक कच्चा बटाटा किसून त्याचा रस काढायचा. मग 2 कापसाचे बोळे त्या थंडगार रसात बुडवून डोळ्यांवर ठेवायचे, साधारण 10-15 मिनिटं, आणि मग धुवून टाका. तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. आणि हो, यात कॅटलिस्ट नावाचं एक एन्झाईम असतं जे नैसर्गिकरित्या काळेपणा कमी करतं. भारी आहे ना? आता दुसरा उपाय, ग्रीन टी. वापरलेल्या ग्रीन टी बॅग्स फेकून देऊ नका. त्या फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर त्या डोळ्यांवर ठेवा. साधारण 10-15 मिनिटं मस्त आराम करा. ग्रीन टीमध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात ना, ते रक्तप्रवाह सुधारतात आणि डोळ्यांखालची सूज कमी करतात. डोळे एकदम ताजेतवाने दिसतील. तर आपण जे उपाय बघतोय त्यामागे छोटेसं विज्ञान आहे. म्हणजे बघा, कच्च्या बटाट्यात असतं कॅटलीज नावाचं एन्झाईम आणि टोमॅटोमध्ये असतं लायकोपिन. हे दोन्ही घटक काय करतात तर नैसर्गिकरित्या त्वचेचा रंग उजळ करण्याचं काम करतात. म्हणून तर हे इतके प्रभावी आहेत. आता समजा कुठेतरी बाहेर जायचंय आणि चेहऱ्यावर लगेच ग्लो हवाय, तर हा उपाय खास तुमच्यासाठी. 1 चमचा टोमॅटोचा रस घ्या, त्यात अर्धा चमचा बेसन आणि अगदी 2-3 थेंब थंड दूध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट डोळ्यांखाली लावा, 10 मिनिटं ठेवा आणि धुवून टाका. बघा चेहऱ्यावर कशी झटपट चमक येते. ठीक आहे, तर हे झाले काही वरवरचे उपाय. पण आता आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलूया ज्या जास्त खोलवर जाऊन काम करतात. म्हणजे आपल्या जीवनशैलीतले बदल आणि काही रात्रीचे उपाय जे आपण झोपल्यावर आपलं काम करत राहतात. ह्याला आपण निसर्गाची नाईट शिफ्ट म्हणू शकतो. काय करायचंय? 1 चमचा कोरफडीचा गर घ्यायचा आणि त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधला अर्ध तेल मिसळायचं. रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण डोळ्यांखाली हळूवारपणे लावायचं आणि तसंच ठेवायचं. रात्रभर कोरफड त्वचेला मॉइश्चराईज करते आणि व्हिटॅमिन ई काळेपणावर काम करतं. सकाळी उठल्यावर त्वचा एकदम मस्त दिसेल. मगाशी आपण ग्रीन टीबद्दल बोलताना अँटीऑक्सिडंट्स हा शब्द वापरला. तर हे अँटीऑक्सिडंट्स म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या त्वचेचे बॉडीगार्ड्स आहेत. ते त्वचेचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात, सूज कमी करतात आणि तिला निरोगी ठेवतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कितीही बाहेरून उपाय केले तरी आतून काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे काय? तर कमीत कमी 6 ते 7 तासांची शांत झोप घ्या. आहारात भरपूर फळं आणि भाज्या ठेवा. मैद्याचे पदार्थ, साखर, जास्त दारू हे सगळं टाळा. दिवसभर भरपूर पाणी प्या. आणि सगळ्यात महत्वाचं, तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. हाच खरा पाया आहे. आणि हो, तणाव आपण याकडे खूप दुर्लक्ष करतो, पण डार्क सर्कल्सचं हे एक मोठं कारण आहे. प्राणायाम म्हणजे श्वासाचे व्यायाम आणि शवासन यांसारख्या सोप्या गोष्टींनी मन आणि शरीर दोन्ही शांत होतं आणि आतून तणाव कमी झाला की त्याला चांगला परिणाम चेहऱ्यावर दिसतोच. चला, आता फक्त डोळ्यांबद्दल बोलणं बास झालं. आता संपूर्ण चेहऱ्याला एक मस्त ग्लो कसा आणायचा यासाठी 2 खास बोनस टिप्स बघूया. सकाळ सकाळी फ्रेश वाटत नाहीये तर हा उपाय करून बघा. ग्रीन टी आणि काकडीचा रस एकत्र करून त्याचे आईस क्यूब्स बनवा. सकाळी उठल्यावर स्वच्छ चेहऱ्यावर 1 क्यूब हलक्या हाताने फिरवा. चेहऱ्यावरची सूज तर कमी होतेच, पण पोरसुद्धा टाईट होतात. त्वचेला एक प्रकारची ऊर्जाच मिळते. आता हा तर फक्त 2 मिनिटांचा उपाय आहे. 1 चमचा मध आणि 1 चमचा गुलाबजल एकत्र करून चेहऱ्यावर लावा. फक्त 2 ते 5 मिनिटं ठेवा आणि धुवून टाका.
मध त्वचेतला ओलावा टिकवून ठेवतो आणि गुलाबजल त्वचेला शांत करतं. त्वचा इतकी मऊ आणि चमकदार वाटेल ना, करूनच बघा. तर हे सगळे उपाय तर झालेत, पण आता एका शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. आणि ती गोष्ट म्हणजे आपलं आतून येणारं तेज. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. खरं तेज हे आत्मविश्वास आणि मनाच्या शांतीतून येतं. यापेक्षा सुंदर आणि तेजस्वी दुसरं काहीही नाही. खरं सौंदर्य हे फक्त त्वचेपुरतं नसतं, ते आतून येतं. तर जाता जाता एक प्रश्न. फक्त त्वचेची काळजी घेण्यापलीकडे आपल्या आतल्या समाधानासाठी, मनःशांतीसाठी आज आपण अशी कोणती एक गोष्ट करू शकतो, यावर नक्की विचार करा आणि स्वतःची काळजी घ्या.